गुरुवार परत येथील नगरपालिकेची शाळा क्रमांक 11, 13 व 14 समोरील भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद मैदानावर सातारा नगरपालिकेकडून शॉपिंग सेंटर बांधण्याचे काम हाती घेतले जाणार आहे। त्यामुळे येथील नगरपालिकेच्या शाळेतील मैदान संपुष्टात येणार असून येथील व्यावसायिकांना देखील याचा फटका बसणार आहे। त्यामुळे सातारा शहर सुधार समितीच्या वतीने मैदान वाचवण्यासाठी विविध संघटनांनी एकत्रित येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले आहे। हुकुमशाही मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। सातारा पालिका सीओची चौकशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे। सातारा पालिकेची ईडी चौकशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे। बंद करा भ्रष्टाचारी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। अध्यक्ष काय सांगाल, गेल्या काही दिवसापासून गुरुवारपर्यंत या ठिकाणी अतिक्रमणाची कारवाई झाली। अतिक्रमणाची कारवाई झाल्यानंतर आता त्या ठिकाणी असणारे व्यावसायिक मोठ्या संख्येने जमलेले आहेत। नेमकं अतिक्रमणाची कारवाई झाल्यानंतर हे सगळे जमल्यात, त्यांच्या काय नेमक्या मागण्या आहेत? जो शॉपिंग सेंटरचा एक विषय समोर येतो तो विषय काय नेमका आणि तुमच्या मागण्या काय आहेत? आज शहर सुधार समिती याचबरोबर सातारा जिल्ह्यातील प्रमुख आंबेडकरवादी पक्ष संघटना, यामध्ये वंचित बहुजन आघाडी, पीपल्स रिपब्लिकन इंडिया, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्याचबरोबर सामाजिक संस्था, ह्या सर्व या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जमलेले आहेत। गेल्या 150-200 वर्षापासून सातारा शहर व आजूबाजूची नागरिक या गुरुवार पेठ या बाजारावर जे गुरुवार परत या ठिकाणी आपल्या रोजगाराच्या अनुषंगानं या ठिकाणी व्यापारासाठी येत असतात। परंतु गेल्या आठवड्यामध्ये अचानकपणे सातारा नगर परिषदेनं कोणत्याही प्रकारची सूचना न देता, कोणत्याही प्रकारच्या नोटिसा आमच्या सर्व व्यापाऱ्यांना न देता त्या ठिकाणी अतिक्रमणाची कारवाई सुरू केली आणि जे आमचे व्यापारी बंधू भगिनी त्या ठिकाणी विरोध दर्शवायला लागले, त्यांना पोलिसांची दपटशाह त्यांना सामना करावा लागेल असं सांगितलं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करू असं पद्धतीनं सांगितलं। त्यामुळं आमच्या ह्या अडाणी किंवा अशिक्षित बांधवांनी याला विरोध न करता आमच्या सर्व टीमला त्यांनी निमंत्रित केलं आणि आम्हाला सांगितलं की आपण या सगळ्या प्रक्रियेच्या अनुषंगानं लक्ष घालावं, आमचा रोजगार वाचवावा, आमचे आमची लहान मुलं त्या ठिकाणी शिकत आहेत ते त्यांचं शिक्षण वाचावं, मैदान वाचवावं, म्हणून तुम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये यावं अशी त्यांची भूमिका होती। त्या भूमिकेच्या अनुषंगानं आम्ही त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहोत। आम्ही सातारा जिल्हाधिकारी महोदयांना या निमित्तानं निवेदन आणि आव्हान करणार आहे की आता जसं असलं बहिणी सांगितलं की तो 368चा जो सिटी सर्वे नंबर आहे त्याचं लेआउट तयार केला पाहिजे आणि जो 150-200 वर्षापासून त्या ठिकाणी जो काही बाजार बोलतोय, ज्या आमच्या व्यापाऱ्यांचं त्या ठिकाणी पूर्वी परंपरेनुसार त्यांचं पोट भरते, त्यांना न हटवता त्यांचं त्या ठिकाणी पुनर्जीवीकरण झालं पाहिजे, त्यांचा रोजगार टिकला पाहिजे, त्या ठिकाणी ज्या शाळा आहेत त्या शाळा टिकल्या पाहिजेत, त्याचबरोबर जे मैदान आहे ते मैदान टिकलं पाहिजे। ही आमची सर्व संघटनांची भूमिका आहे। या भूमिका जर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत माननीय मुख्याधिकारी अभिजित पापट यांनी जर मान्य केल्या नाही तर मात्र आज आम्ही प्राथमिकरित्या या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत। येत्या जर काही काळामध्ये पुन्हा एकदा अतिक्रमणाची कारवाई झाली, पुन्हा जर या आमच्या बांधवांना जर हटवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्वजण त्या व्यापाऱ्यांच्या पुढं उभं राहू आणि ही जी काही कारवाई आहे ती कारवाई उलटवून लावू आणि आमच्या बांधवांच्या सोबत आम्ही राहू। जी आहे ती महाराष्ट्रातली एकमेव अशी नगरपालिका आहे की जी लोकशाही मानत नाही। अनेक वेळा नागरिक नगरपालिकेमध्ये त्यांच्या मागण्या घेऊन जातात की जशी काही ही मागणी आहे आता शहर सुधार शहर परिसर समितीच्या वतीनं सातत्याने प्रयत्न असा झालेला आहे की गेल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये लोकनियुक्त लोकप्रतिनिधी नसताना पालिकेचा कारभार हा महाराष्ट्र म्युन्सिपाल्टी ॲक्टनुसार झाला पाहिजे। पालिका ते करते का? जवळपास 400, 500, 600 कोटीचं बजेट पालिका डिक्लेअर करते आणि हे डिक्लेअर करत असताना कोण हे सगळं त्याचे नियोजन करतं?
आज परिस्थिती अशी आहे की ह्या मैदानामध्ये जिथं शाळा क्रमांक 11, 13 आणि 14, मला वाटते उर्दू शाळाचा नंबर किती? 13. उर्दू शाळा जी आहे ती 13 क्रमांकाची शाळा आहे. पूर्णपणे पटसंख्येने ती भरत असते. 11 आणि 14 जी आहे ती मराठी माध्यमाची जरी असली तरी ती पूर्ण संख्येने भरत होती. मागच्या वर्षी ऐन पावसाळ्यामध्ये तिथल्या विद्यार्थ्यांना या सीओनी ती सगळे विद्यार्थी हे जे आहेत ते राजवाड्याच्या शाळेमध्ये हलवले आणि सबब काय दिली तर ही जी शाळा आहे हे शॉपिंग सेंटर आहे ते दुरुस्त आम्ही करणार आहे. ते दुरुस्तीसाठी सर कितीचा खर्च प्रस्तावित केला त्यांनी? किती? 2 कोटीचा खर्च तो प्रस्तावित केला त्यांनी. आता 2 कोटीचा खर्च प्रस्तावित करत असताना शाळा अजून रिपेअर झालेलीच नाही आहे. विद्यार्थी कुठे गेले? विद्यार्थी या शाळेमधले कमी झाले. आज त्या शाळेमध्ये केवळ 30 ते 40 विद्यार्थी आहेत आणि शिक्षक हे 9 ते 10 आहेत. त्या शाळेतल्या मुलांना समोर जे ग्राउंड होतं जे गुरुवार परत म्हटलं जायचं, गुरुवार परत म्हणजे काय तर गुरुवारी भरणारा आठवडे बाजार. आता सरांनी सांगितलं की आठवडे बाजाराच्या निमित्ताने ती जागा दिली वगैरे वगैरे, बरोबर आहे. आता नगरपालिकेनं पालकत्वाचं काम करायचं का कंपनी सरकार आहे नगरपालिका म्हणजे? अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की शाळेतल्या मुलांच्या पालकांची, मुलांची आणि परिसरातल्या नागरिकांची मागणी आहे की ते जे मैदान आहे 60 आर ते मैदानासाठी उपलब्ध व्हावं. 60 आर जागा आहे. 60 आर जागेमध्ये योग्य जर लेआउट झाला तर सर्वांना त्यात समावेश केला जाऊ शकतो. पण त्या ठिकाणी जे नगरपालिका शॉपिंग सेंटर प्रस्तावित केलेले आहे ते बेकायदेशीर आहे. कारण 60 आर जागेची मोजणीच झालेली नाही आहे. आमची तातडीची मागणी आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी मोजणीचा आदेश द्यावा आणि हे सगळे मैदान आणि उद्योग जे आहेत ते प्रस्थापित करावे आणि नगरपालिकेची चौकशी, ईडी चौकशी झाली पाहिजे.